देवाने आज परत एकदा त्याच्या नावाचं वचन सांगण्याची मला संधी दिली. त्याच्या आधी आपण एक प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. स्तुती करते महान अशा आमच्या उद्धारक पित्या. खरोखरच तुझे आभार मानते प्रभू परमेश्वरा. या तुझ्या मंदिरात प्रभू तू आम्हा तुझ्या नावामध्ये एकत्र असं आणलंच, याबद्दल धन्यवाद धन्यवाद देते प्रभू परमेश्वरा. तुझ्या समोर लीन नम्र होऊन येते प्रभू परमेश्वरा. बापा खरोखरच आभार मानते प्रभू परमेश्वरा की तू आमचा देव आहेस प्रभू. आणि विशेष करून प्रभू परमेश्वरा प्रार्थना करते तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तू माझ्याशी बोल प्रभू. आमचं अंतःकरण आणि आमचे कान उघड प्रभू, ज्याद्वारे फक्त तुझं आणि तुझं आम्ही ऐकावं आणि त्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा योग्य असा मॅसेज प्रभू माझ्या मुखाद्वारे व्हावा, यासाठी मी प्रार्थना करते. पवित्र आत्म्या तू मला सहाय्य कर बापा. हो प्रभू परमेश्वरा, तू करणाराच आमचा विश्वास आहे. आमची मंडळी, माझे प्रिय बंधू भगिनी, सर्व मी तुझ्या हातामध्ये सोपवते. ख्रिस्त आमचा तारणारा याच्या पवित्र प्रेमळ नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. खरोखरच आभार मानते परत एकदा मंडळीचे आणि विशेष करून पाळक साहेबाची ही संधी मला दिली. आणि खरोखरच मी फार दिवस याचा मी अभ्यास करत होते. अभ्यास म्हणजे माझ्या मनामध्ये एक टोचणी होती की आपण कसं आपल्या जीवनामध्ये वाढलं पाहिजे. देवबापांनी खरोखरच आपण साम 112 मध्ये बघतो की नीतिमानाची भरभराट होते. आणि आपण ज्या परिस्थितीतून आलो आणि देवाने खरोखरच आपल्यांना सगळ्या गोष्टींनी भरभराट दिली आहे. आणि ह्या जगातील प्रत्येक गोष्टीची भरभराट आपल्या जीवनामध्ये आत्ता सध्या आहे. देवाच्या नावाला स्तुती असो. आणि खरोखरच त्यानंतर आपलं आयुष्य ह्या जगामध्ये बघतो की 70, 80, 90 अशाप्रमाणे आहे. आणि त्यानंतर आपल्या आत्म्याला म्हणजे आपलं शरीर येतो सोडून आत्मा आपला देवाकडे जाणार, आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि त्यानुसार आपण बघतो की आपल्या आध्यात्मिक जीवनाची उन्नती किंवा भरभराट सुद्धा आवश्यक आहे. आणि आपण वचन वाचलं की साम 112 की कशा पद्धतीचा नीतिमान मनुष्य असतो. आणि भरपूर वेळा हे साम भरपूर लोक वाचत असतात. आणि ॲज अ स्पिरिट आपण बघतो इब्रू मीनिंग, तर त्याचं मीनिंग आहे ब्रेथ. आणि जर इब्रूचं त्याच्यामध्ये नाव आहे रुहाक. आणि रुहाक ब्रेथ म्हणजे खुद्द येशू ख्रिस्त, पवित्र आत्मा आपण पाहतो. आणि देव शब्द आहे. आपण असं जॉन 1:1 मध्ये बघतो की परमेश्वर हा शब्द आहे आणि शब्द हा देही झाला. आणि प्रॉस्पॅरिटीचं जर मीनिंग बघितलं इब्रूमध्ये, तर प्रॉस्पॅरिटी म्हणजे प्रगती ही आहेच, पण आपल्या जीवनाची प्रगती म्हणजे आपल्या आत्म्याची प्रगती फार गरजेची आहे. आणि त्यामध्ये बघतो की इट इज ॲक्शन टू इन्व्हॉल्व आवर सोल टू हेल्प अदर्स. आणि ज्यावेळेस आपण ही क्रिया आपण पाहत असतो आणि देवाने इतके सुंदर ही वचनं आपल्यास दिलीत की आपण त्याच्या मार्गामध्ये आणि ते राज्य, स्वर्गीय राज्य कसं मिळवावं हे आपल्या समोर आहे. आणि परमेश्वराचं हे जिवंत वचन आपल्यासोबत आहे. आणि बघतो आपल्याकडे पैसा आहे, वेल्थ आहे. आणि उदाहरण आपल्याला योबाचं दिलं. योबाजवळ सर्व काही होतं आणि तो म्हणजे नीतिमान पुरुष होता. की शास्त्रामध्ये लिहिलंय की तो नीतिमान होता. खुद्द सैतान परमेश्वरासमोर गेला आणि त्यानं परमिशन मागितली, मला कोणीच दिसला नाही पण तुझा एकमात्र शिष्य, तुझं लेकरू दिसलं ते म्हणजे योब, मी त्याची परीक्षा घेऊ का? आणि ज्यावेळेस त्याची परीक्षा घेण्यात आली, पण देवाने त्याला सांगितलेलं तू सर्व काय त्याला कर, पण त्याच्या आत्म्याला काही हानी करायची नाही. आणि खरोखरच आत्मा हा फार अमूल्य आहे, कारण परमेश्वर कोण आहे? आत्मा आहे. आणि त्याच्या उपासकांनी आत्म्यानं व खरेपणाने त्याची भक्ती केली पाहिजे. आणि योग ज्यावेळेस त्या गोष्टीतून जातो की त्याचं सर्व वैभव जातं आणि स्पेशली त्याची फॅमिली सुद्धा त्यामध्ये निघून जाते. पण योग हा स्थिर असा होता. का? तर त्याचा विश्वास हा डळमळला नाही, त्याचा भरोसा हा परमेश्वरावर होता.
आणि तो भरोसा कसा येईल तर आपल्याला ऑलरेडी इथं त्यावेळेस तर पुस्तकं हे नव्हती, वचन हे नव्हतं, पण आपल्याला ते दिले आणि आपण वाचतो की आपला विश्वास कसा वाढेल. आणि जरी सैतानानं त्याच्याकडून सर्व काढून घेतलं पण तो जास्त क्लोज कुणाकडे आला, देवाकडे आला. तो देवाच्या सानिध्यात जास्तीत जास्त गेला आणि त्या प्रकारेच आपल्याकडे आहे सर्व गोष्टी, पण आपल्याला सुद्धा आपली आत्मिक उन्नती, आपली स्पिरिच्युअल प्रॉस्पेरिटी करणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये आपण वाचलं की साम 19 त्यामध्ये 7 ते 11 मध्ये आपण बघतो की की परमेश्वराचे वचन हेच आपल्याला एक स्पिरिच्युअल ग्रोथ आणि एक स्पिरिच्युअल प्रॉस्पेरिटी आपल्या जीवनात आणतं. तर पहिलं माझा पॉइंट आहे की मी थोडे मुद्दे लिहिलेले आहेत. परमेश्वराचे नियम परिपूर्ण आहेत, ते मनाचे पुनरुज्जीवित करते. आणि इंग्लिशमध्ये फार सुंदर लिहिले, द लॉ ऑफ द लॉर्ड इज अ परफेक्ट अँड इट कन्व्हर्टिंग द सोल. ज्यावेळेस आपण त्या आपण वाचत असतो वचन आणि आपण ऐकत असतो, त्याचा अभ्यास करत असतो, त्यावेळेस आपलं अंतःकरण हे रिवायविंग होत असतं. कन्व्हर्टिंग मीन्स रिवायविंग द सोल. जर इब्रू मिनिंग बघत असतो आपण तर त्यामध्ये कन्व्हर्टिंगचं मिनिंग आहे रिवायविंग. आणि रिवायविंग जेव्हा येतं ज्यावेळेस आपली आध्यात्मिक म्हणजे आतून, इट इज अ इनसाइड आउटवर्ड, म्हणजे आपलं इट ब्रिंग्स द न्यू लाईफ. आणि प्रत्येक वचन ज्यावेळेस आपण वाचू आणि त्याचा अभ्यास करू त्यावेळेस एक आपल्याला जीवन देतं आणि त्यामध्ये आपल्याला एक रिवायवल मिळतं, रिस्टोरेशन मिळतं, एक फॉरगिवनेस मिळतं आणि परमेश्वराचं वचन आपलं जीवन हे क्लीन करतं. क्लिनिंग प्रोसेस आपण म्हणतोय, देवा मला फॉरगिव आपण म्हणत असतो, पण क्लिनिंग प्रोसिजर काय असते, आउटसाइड अँड इनसाइड. आपण एखादं भांडं घासत असतो, स्त्रियांना आपल्याला माहिती आहे की घासतो, पण आतला भाग आपल्याला क्लीन करणं फार जरुरीचं पण असतं. म्हणून प्रत्येक वचन ज्यावेळेस आपण घेत असतो त्यावेळेस ते वचन आतून आपल्याला क्लीन करून आपलं आउटवर्ड सुद्धा क्लीन करत असतं. आणि त्यासाठी आपल्याला वचनाची गरज आहे आणि वचन वाचणं गरजेचं आहे. दुसरा माझा हे मुद्दा आहे, परमेश्वराचे निर्बंध विश्वसनीय आहे, तो भोळ्यास समज करीतो. द टेस्टिमनी ऑफ द लॉर्ड इज शुअर, मेकिंग द वाईज टू द सिम्पल. खरंच ना, आपण बघतो की अनेक म्हणजे साधी लोक हे विद्वान म्हणजे हुशार असतात. हुशार म्हणजेच नॉट इन द बुकिश. आपण म्हणतो की हा तो फार डिग्रीज आहेत, हे आहेत, ते आहेत, पण वाईजनेस किंवा हुशारकी ती नसते. हुशारकी म्हणजे एखादी गोष्ट ती समजून घेऊन त्याप्रमाणे आपण चालणं. आणि आपण बघतो की येशू ख्रिस्ताचे बहुतेक शिष्य हे मासेमारी होते आणि त्यांचा तो व्यवसाय होता, ते बुद्धिवानाचे नव्हते. पण देवानं बुद्धिमानाला नाही चुनलं, तर जे वीक आहेत, जे बुद्धिहीन आहेत त्यांना देवानं हे केलंय आणि त्यांना त्यांच्या वचनाने वाईज असं केलेलं आहे. त्याच्या वचनानं त्याला हुशार असं बनवलेलं आहे. कारण आपण बघतो की अनेक डॉक्टर्स आणि आपण मेडिकल फील्डमध्ये आहोत, डॉक्टर्स किंवा इतर मोठमोठे अधिकारी, ते इतके हुशार असतात पण त्यामागे त्यांचा वेगवेगळे त्यांना व्यसन देखील असतं, आपण बघत असतो. मग ती हुशारकी झाली का? पण आपल्याला माहित असतं की ह्या गोष्टींनी आपल्याला हानिकारक काय आहे आणि ह्या गोष्टींनी काय चांगलं होत असतं. मग त्याला आपण हुशार म्हणू शकत नाही की जरी तो डॉक्टर ॲज अ फिजिशियन तो काम करत असेल त्याच्या ह्यानी, पण जर तो इतर गोष्टी जर वागत असेल तर त्याची ती हुशारकी तिथे आली का? नाही, त्याचा तो विकनेस आला. तर परमेश्वराचं वचन आपल्याला काय करतं? शहाणं बनवतं. कुठलं वाईट गोष्ट आहे, कुठली चुकीची गोष्ट आहे हे शिकवत असतं. आणि परमेश्वराचे विधी हे सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करतात. आणि खरोखरच परमेश्वराचे प्रत्येक विधी आपण बघत असतो की प्रत्येक वचन हे सत्य आहे, कारण परमेश्वर हा स्वतः सत्य आहे आणि तो पवित्र असा देव आहे आणि ही इज ऑलवेज राईट. कारण आपण प्रत्येक अनुभवातून परमेश्वराचे विधी बघत असतो त्यावेळेस हे परमेश्वरानं खरोखरच माझ्यासाठी लिहून दिले आणि सगळ्या गोष्टी, कारण त्याच्यामध्ये आपण बघतो की तो पवित्र आणि पवित्रच देव आहे आणि त्यानं आपणास निवडलं म्हणजे किती मोठी आणि महान गोष्ट आहे
की आपली पात्रता नसताना देखील परमेश्वरानं आपल्याला आबा बापा म्हणण्याचा अधिकार दिला, कारण आपण विश्वासी आहोत. पण त्या विश्वासामध्ये वाढ करण्यासाठी आपल्याला अधिक वचनामध्ये वाढणं गरजेचं आहे आणि वाढून त्याप्रमाणे वागणं हे फार महत्त्वाचं आहे. आपण आहे माझ्यावर देवा तुझ्यावर विश्वास विश्वास, पण जर त्याप्रमाणे आपण वागत नसू तर आपण शून्यवत आहोत. आपण त्या बाप्तिस्मा झाल्यानंतर जी आपली क्रिया आहे ना ती तिथपर्यंतच राहते. मग त्याच्या पुढची आपली जी वाढ असते, जशी शारीरिक वाढ आपल्या जीवनामध्ये हवी असते है ना. लहान मुलं आपण ॲज मदर आपण बघत असतो की आपण त्यांना आपले जे प्लॅन्स असतात, आज हे ना ते खाल्लं पाहिजे, ते हे एक प्लॅन आपण करत असतो की त्याची वाढ अशा गोष्टीने होईल, हे त्याच्यासाठी चांगलं आहे. पण नंतर आपण बघत असतो की त्याच्या आवडी निवडी की पण आईचं एक हे असतं की माझा बाळ हेल्दी असावा, निरोगी असावा. पण देवबापाची सुद्धा हीच इच्छा असते की माझं लेकरू हे आत्म्यामध्ये एक उन्नती आणि एक प्रॉस्पेरिटीचं लेकरू असावं, आणि ते फक्त त्याच्या वचनातून आणि आपण ज्यावेळेस त्याच्यामध्ये राहून वागत असतो त्यावेळेसच आपली आध्यात्मिक नरिशमेंट होत असते. आणि ती एकदाच होत नसते, तर ती आपल्याला दररोज रिनिवेट करावी लागते. इट इज अ रिवायविंग प्रोसेस. रिवायविंग म्हणजे ती क्रिया कंटिन्यू सुरू असते आपल्या जीवनात आणि ती आपण कंटिन्यू ठेवली पाहिजे. परमेश्वराच्या आज्ञा चोख आहेत, ती नेत्रांना प्रकाश देते. द कमांडमेंट्स ऑफ द लॉर्ड इज अ प्युअर एनलाइटनिंग द आईज. आपण बघतो परमेश्वराच्या आज्ञा की किती पवित्र आहेत आणि खरोखरच त्या फार अशा जड अशा नाहीत. परमेश्वर म्हणतो की माझं ओझं हे हेवी नाही आहे, माय योक इज इझी है ना. परमेश्वरानं ज्या आज्ञा दिल्या त्या काय एवढ्या हार्ड नाही आहेत, ज्या आपण अनेक गोष्टीमधून जात असतो. पण खरोखरच आणि त्या आज्ञा आपल्याला काय देत असतात? परमेश्वराचं ज्ञान देत असतात, एक समाधान देत असतात आणि एक कॉन्फिडन्स देत असतात. आणि ज्यावेळेस आपण एखाद्या संकटात म्हणा, आपण बघतो की आपल्या प्रियंकाची मम्मा ज्या गोष्टीतून आपण अनेक जण त्यामधून गेलोय, पार्किंग बॅग, मी स्वतः तर 7 वर्ष आजारी होते की प्रत्येक दिवस हा वाटत होता की आज हा माझा हे असेल. पण ख्रिस्त हा आपण ऑलरेडी वी आर स्टँडिंग इन द विक्ट्री है ना. वी आर स्टँडिंग इन द विक्ट्री. आणि आपण ज्या वेळेस त्या विक्ट्रीमध्ये असतो त्यावेळेस कशाला आपण फाईट करण्याची गरज नसते, तर त्याच्या समोर आपण फक्त मागणं गरजेचं आहे. कारण देवानं आपल्याला फ्री विल दिलं है ना, सगळ्यांना फ्री विल दिलंय. आणि आपण ज्या वेळेस त्याच्या सानिध्यात बसतो त्यावेळेस तो ऑटोमॅटिक आपलं स्पिरिच्युअल ग्रोथ, एक स्पिरिच्युअल रिवायवल तो देत असतो. आणि दॅट इज द व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ज्यावेळेस मी त्या फेजमधून जात होते की सकाळचं उठणं आणि त्यामधून मी ते जाणं, खरोखरच त्यावेळेस ज्यावेळेस परमेश्वराच्या वचनाकडे मी बघायला लागले त्यावेळेस असं वाटलं की अरे, फिजिकल थिंग्स इज अ नथिंग दॅन स्पिरिच्युअल अन्न आपण दररोज आणि त्याप्रमाणे वागलो ते ना ह्या शरीराच्या गोष्टीपेक्षा, जगातील गोष्टीपेक्षा फार महान आहेत. आणि त्यामध्ये ज्यावेळेस तो खरोखरच तो प्रकाश देतो त्या संकटात असताना. प्रकाश स्वतः परमेश्वर आहे. कारण साम 119 आणि 105 मध्ये म्हणते तुझं वचन माझ्या पावलाकरता दिवा आणि मार्गात प्रकाश असं आहे. आणि साम 23 तर आपल्या सगळ्यांनाच पाठ आहे. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही, कारण तू मज बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात ना. कारण परमेश्वर हे किती स्तोर वचन आहेत की आपले आई वडील इथे नाही आहेत, पण त्या संकटात आपल्याला फार आठवण येत असते. पण ज्या वेळेस आपण वचनामध्ये बसतो आणि त्याच्याशी मनन करत असतो, त्याचा अभ्यास करत असतो, त्यावेळेस वाटतं की अरे, परमेश्वर तर माझ्या जवळ, त्यांनी ऑलरेडी मला कवटाळलंय, तो माझ्या समवेत आहे, तो माझ्या समोर उभा आहे, तो मला धीर देत आहे. आणि खरोखरच त्यावेळेस ते प्रत्येक वचन हे आपल्यासाठी ना प्रकाशित करत असतं त्या दुःखात, त्या संकटात. आणि म्हणूनच परमेश्वर म्हणतो की तू माझ्याकडे ये.
आणि जॉन 8 मध्ये पण आपल्याला बघतो 8:12 मध्ये, आय एम द लाईट ऑफ द वर्ल्ड, ही हू फॉलोज मी शाल नॉट वॉक इन द डार्कनेस बट हॅव द लाईट ऑफ लाईफ. ज्यावेळेस आपण त्याच्या प्रकाशामध्ये जात असतो, कारण ते स्वतःच तो जीवन आहे ना. परमेश्वर स्वतः जीवन आहे आणि त्यानं ते जीवन आपल्यासाठी समर्पित केलेलं आहे. आणि त्यानंतरचं हे आहे की परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्व काळ टिकणारे आहेत. भय म्हणजेच काय, आपण नेहमी ज्यावेळेस श्रद्धा सुद्धा ना वचन होतं श्रद्धाला की परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. हे वचन ब्रदर संदीपनी सुद्धा त्यावेळेस सांगितलं की भय म्हणजेच एक आदरयुक्त भीती आहे ना. आपण ज्यावेळेस आपल्या आईवडिलांचं ऐकत असतो की एक आदर असतो आणि आपल्या आईवडिलांनी सांगितलेलं असतं हे करणं चुकीचं आहे, ते खाणं चुकीचं आहे, म्हणजे त्यावेळेस आपण आठवत असतो काय चुकीचं आहे काय बरोबर असतं. ज्यावेळेस आपल्या समोर त्या गोष्टी येतच असतात त्यावेळेस समजत असतं, हा माझ्या आईने माझ्या मम्माने हे सांगितलंय हे चुकीचं आहे, पप्पानी हे सांगितलंय हे बरोबर आहे ना. अशा गोष्टी आपण म्हणजेच आदरयुक्त भीती, कारण तो आपला पिता आहे. आणि या जगामध्ये राहत असताना अनेक आपल्याला गोष्टी आपल्या समोर येत असतात आणि त्यामधून जात असताना परमेश्वराचं ज्यावेळेस भय असतं त्यावेळेस आपल्याला पवित्र आत्मा त्या गोष्टी गाईड करत असतो. आणि ती आदरयुक्त भीती ह्या आपल्या जीवनामध्ये गरजेचा आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्व भय न्याय आहेत. परमेश्वर स्वतः सत्य आहे व न्यायी परमेश्वर आहे आणि ते सोन्यापेक्षा 52 काशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत. आपण सोनं बघितलं तर सोन्याचं आपल्याला बायबलमध्ये एक हे दिलेलं आहे की शुद्धतेचं प्रतीक, न्यायाचं प्रतीक असं दिलेलं आहे. तर ज्यावेळेस सोन्याचं ज्यावेळेस तो धातू असतो ज्यावेळेस अग्नीमध्ये टाकतात तर ज्या त्या अग्नीमध्ये जात असताना त्याची जी इम्प्युरिटी असते, जी अशुद्धता, वेगवेगळे धातू त्याच्याबरोबर असतात, ती सर्व जळून जातं, फक्त सोनं राहतं. आपण ती प्रोसेस जर आपण बघितली असेल तर फार सुंदर आहे. आम्ही लहानपणी बघायचो ज्यावेळेस सोनाराच्या शॉपमध्ये आपण जातो ना त्यावेळेस ती प्रोसेस आपल्याला बघायला मिळते की खरोखरच ना. आणि तसंच परमेश्वरात त्याच्यापेक्षा परमेश्वराचे वचन हे शुद्ध आणि उत्तम असे परमेश्वराचं वचन आहे. ते सोन्यापेक्षा उत्तम, 52 राशी सोन्यापेक्षा. आणखींना माहीत असेल की 52 राशी सोनं म्हणजे आपल्याला एवढं लक्षात येत नाही, ते म्हणजे एकदम प्युअर सोनं असतं. आणि खरोखरच त्याच्यापेक्षा परमेश्वराचं वचन हे शुद्ध आणि पवित्र आहे आणि ते उत्तम असं आपल्यासाठी ठेवलेलं आहे. ते मधाच्या मोहळातून पाजरणाऱ्या मोहळातून सुद्धा ते त्याच्यापेक्षा ते गोड आहे. कारण सोनं आणि हे मध देवानं ह्या वचनामध्ये दाखवलं ह्या जगिक गोष्टी आहेत, पण त्याहून अधिक ह्या गोष्टी आपल्याला वाटतं आपल्याजवळ सोनं असावं, अरे पण त्यापेक्षा मोठा आनंद ज्यावेळेस आपण परमेश्वराचं वचन वाचू त्यावेळेस मिळतं. आणि तो आनंद म्हणजे सार्वकालिक आनंद देतो आपल्या दुःखामध्ये, आपल्या सुखामध्ये. ज्यावेळेस आपण परमेश्वराचं वचन वाचतो आणि त्याच्या वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस खरोखरच आज मी ही गोष्ट केली, तो एक आनंद. ज्यावेळेस आपण ड्युटीवर सुद्धा ना आपण ज्यावेळेस एखादं काम करत असतो आणि ते काम यशस्वीरित्या करतो त्यावेळेस एक समाधान मिळतं, अरे वा मी आज माझी म्हणजे एकदा समाधान वाटतं ते पेशंट बरं झालं, ते पेशंटला काही नाही झालं, मी काम करीत असताना एक समाधान असतं. त्याप्रमाणेच आपण ज्यावेळेस परमेश्वराचं वचन वाचत असतो ना त्यामध्ये देखील रोज आणि रोज ज्यावेळेस आपण बसतो त्यावेळेस परमेश्वर दररोज आणि दररोज गोष्टी एक नवीन देत राहतं. आणि खरोखरच ज्यावेळेस ही सर्व गोष्टी आपल्या जीवनात येतात तेव्हा आपण फळ द्यायला हे आपलं त्यावेळेस काय होतं की आपली आध्यात्मिक फळे आपल्या जीवनामध्ये ते दिसून येतात. आणि आपण बघतो गलती 5:22 मध्ये प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि इंद्रिय दमन, या सर्व गोष्टी ज्यावेळेस परमेश्वराचं आपण वचन वाचत राहू त्यावेळेस त्या आपल्या जीवनाद्वारे दिसत असतात.
म्हणजे आज आपण बघतो की परमेश्वराचं वचन आपल्या जीवनामध्ये काय शिकवतं, त्याची परमेश्वराचे वचन काय आहे, परिपूर्ण आहे, ते जीवनाला नवीकरण देते. परमेश्वराचे वचन विश्वसनीय आहे, ते आपणास समज देते. परमेश्वराचे वचन सत्य आहे, ते हृदयाला आनंदित करते. परमेश्वराचे वचन चोख आहेत, ते नेत्राला प्रकाशित करते. परमेश्वराचे वचन आपणास देवाचे भय धरण्यास शिकवते आणि ते आपल्याला सार्वकालिक जीवन देते. परमेश्वराचे वचन सत्य व न्यायी आहे. परमेश्वराचे वचन मधापेक्षा आणि सोन्यापेक्षा इष्ट आणि गोड आहेत. खरोखरच एक मी व्हिडिओ ऐकला, मला वाटतं ते उदाहरण तुम्ही पण ऐकलं असेल. एक मुलगा आपल्या बापासमोर बसलेला असतो आणि त्यावेळेस बाप म्हणतो की ह्या ग्लासची किंमत काय आहे. मग तो म्हणतो एक 20 रुपीजमध्ये असेल. मग त्यामध्ये तो वेगवेगळ्या गोष्टी टाकत जातो की पैसे टाकतो, मग हे किती आहेत. मग त्यानंतर तो चांदी टाकतो, मग ह्याची किंमत काय आहे. मग सोनं टाकतो आणि हिरे टाकतो. म्हणजे ज्यावेळेस आणि म्हणतो की ह्या ग्लासची आता किंमत काय आहे सांग. मग तो म्हणतो मिलियन्स पप्पा. तर ज्यावेळेस असंच असतं की ज्यावेळेस आपल्या अंतःकरणात आपण ही वचनं रुजवत असतो, पेरत जातो आणि त्यावेळेस एक आपल्या जीवनामध्ये एक खरोखरच ह्या फलप्राप्ती होतात. जे आध्यात्मिक फलप्राप्ती आहेत त्या आपल्या जीवनामध्ये दिसून येतात. आणि खरोखरच स्पिरिच्युअल प्रॉस्पेरिटी मेकिंग अस रिलेशनशिप विथ गॉड, आणि आपण त्यामध्ये अबाइड होतो, अबाइड इन क्राइस्ट. स्पिरिच्युअल प्रॉस्पेरिटी इट नीड्स टू नरिशिंग our soul. Spiritual prosperity, it is result of prospering inside of heart and soul. आणि स्पिरिच्युअल प्रॉस्पेरिटी फक्त ही वचनानेच आणि त्याच्याप्रमाणे वागण्यानेच होऊ शकते. आणि परमेश्वर देवबाप करो की आपल्या सर्वांची वाढ, आपली सर्वांची स्पिरिच्युअल वाढ अधिक आणि अधिक हो, ज्याद्वारे आपण जगातील अनेक विश्वासणाऱ्यांना आपली आध्यात्मिक फळं दाखवू आणि त्यांना ख्रिस्ताकडे आणू. हीच प्रभूचरणी प्रार्थना. आपण प्रार्थना करूया. हालेलुया. धन्यवाद देते, स्तुती करते माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा. आभार मानते की प्रभू हे वचन तुझं सांगण्याची मला संधी दिलीस प्रभू परमेश्वरा. जिवंत प्रभू परमेश्वरा बाप्पा, माझं काही चुकलं असेल तर दयेन कृपेने क्षमा कर ख्रिस्ता. परत एकदा मागते प्रभू परमेश्वरा, आम्हा प्रत्येक ब्रदर सिस्टर, स्पेशली पास्टर आणि त्यांची फॅमिली प्रभू परमेश्वरा, आम्ही सर्व तुझ्या हातामध्ये समर्पित होतो प्रभू. आमची अधिक आणि अधिक आध्यात्मिक वाढ कर, ज्याद्वारे प्रभू या जगामध्ये असताना आम्ही प्रभू अनेक आत्मे जिंकले जावेत, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर प्रभू. बाप्पा खरोखरच प्रभू परमेश्वरा बाप्पा, तुझ्या विश्वासात तू आम्हा प्रत्येकांना ठेव प्रभू परमेश्वरा बाप्पा. आणि तू ठेवणाराच आमचा विश्वास आहे. ख्रिस्त आमचा तारणारा, याच्या पवित्र आणि गोड नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. थँक्यू.